पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे सर्वात लोकप्रिय आणि प्रभावशाली नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला प्रचंड बहुमान मिळवून दिलं आणि एक मजबूत सरकार स्थापन केलं. मात्र आता एक महत्त्वाचा टप्पा जवळ येतोय. मोदींचा 75वा वाढदिवस, जो सप्टेंबर 2025मध्ये आहे. भाजपामधील एक अलिखित परंपरा म्हणजे 75 वर्षांनंतर सक्रिय राजकारणातून माघार घेणं. यापूर्वी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांना देखील या वयोगटात सक्रिय भूमिकेतून दूर ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे मोदींच्या नंतर भारताचा पंतप्रधान कोण, हा विषय चर्चेचा बनलेला आहे. नंबर 1ला नाव आहे अमित शहा यांचं. मोदींचे सर्वात जवळचे सहकारी आणि सध्या देशाचे गृहमंत्री. संघटन कौशल्य, राजकीय गणित आणि निवडणूक व्यवस्थापन यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. भाजपाच्या अनेक यशांमध्ये अमित शहा यांचा मोलाचा वाटा आहे. मोदींच्या उत्तराधिकारी म्हणून त्यांचं नाव देखील अग्रक्रमांकावर आहे. नंबर 2ला नाव आहे योगी आदित्यनाथ यांचं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे कट्टर हिंदुत्वाचे प्रतिनिधी मानले जातात. युवा, आक्रमक आणि ठाम नेतृत्व यामुळे त्यांची लोकप्रियता पक्षाच्या कोअर वोट बँकमध्ये प्रचंड आहे. 2019पर्यंत ते राष्ट्रीय पातळीवर आणले जातील अशी शक्यता अनेक तज्ज्ञ व्यक्त करतात. नंबर 3ला नाव येते नितीन गडकरी यांचं. विकास कामांमध्ये सातत्य, स्पष्ट विचार आणि सर्वपक्षीय सहकार्याची क्षमता हे नितीन गडकरी यांचं बलस्थान आहे. त्यांचं नाव सर्वसामान्य जनतेमध्ये विश्वासार्हतेचं प्रतीक म्हणून घेतलं जातं, पण पक्षामध्ये त्यांची भूमिका काही वेगळी असल्याचंही म्हटलं जातं. नंबर 4ला नाव आहे डॉक्टर एस जयशंकर. सध्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्री. प्रशासन, कूटनीती आणि जागतिक संबंधांमध्ये त्यांचा अनुभव अमूल्य आहे. जे टेक्नोक्रॅट प्रकारचे नेतृत्व दर्शवतात. जर भाजपाने अधिक व्यावसायिक आणि जागतिक दृष्टिकोनातून नेतृत्व निवडायचं ठरलं तर जयशंकर यांचं नाव देखील पुढे येऊ शकतं. नंबर 5 आहे भविष्यातील कोणकोणते नावं असू शकतात. पंकजा मुंडे, देवेंद्र फडणवीस, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांच्यासारखी नावं देखील चर्चेत आहेत. हे नेते सध्या जरी दुसऱ्या रांगेत आहेत, पण सपक्षाने योग्य वेळेत त्यांना पुढे आणलं तर चित्र वेगळं दिसू शकत नाही. मंडळी, तुम्हाला काय वाटतं, कोण असेल मोदींनंतरचा पंतप्रधान, ते कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि नवनवीन अपडेट्ससाठी कवरेज.com ला सबस्क्राईब करायला विसरू नका.